नमस्कार मित्रांनो, मी वैभव शेंडगे. मी करत आहे रेशीम उद्योग. तुम्हाला तर माहीतच आहे. तर मस्तपैकी आता म्हणलं दुपारचे 3:48 झालेत. मस्तपैकी आपली विहीर आहे, मस्तपैकी पाहून घ्यावं म्हणलं. तर मी पाहून घेतो. नंतर आपल्याला थोडासा पाला कापायचा आहे. पाला कापून झाल्यास थोडाच कापायचा आज, म्हणजे कसं आता डायरेक्ट 3 दिवस झोपणार आहेत आपल्या आळ्या. झोपणार आहेत म्हणजे त्याला त्याच्या भाषेत म्हणणं झालं तर मोल्ड बसणार आहे. तर मोल्ड बसला म्हणजे ते डायरेक्ट आता 72 तासानंतरच खातात, तोपर्यंत झोपून राहतात. चला तर मग नंतर दाखवतो ते कसे झोपतात, त्यांची प्रोसेसिंग कशी असते ते. तर घेतो आंघोळ करून. जसं की तुम्हाला मग अशी म्हटलं की आपल्या आळ्यात झोपणार आहेत आणि मोल्ड बसणार आहे. तर मोल्ड बसणार कसं ओळखले जातात ते दाखवतो तुम्हाला. ही जी आळी दिसते तुम्हाला, हे हे बघा कसं वरती तोंड करून उभा आहे. तर हे डायरेक्ट आता 72 तास असंच थांबते, म्हणजे हे झोपी गेली डायरेक्ट आता. अशा म्हणजे बरेच झोपले आता. हे पहा, हो. आणि काय आता हे 8 तास झालं सकाळी आपण पाला टाकलेला आहे. तर त्यातलं उरलाय काय, म्हणजे अर्ध्या झोपल्यात अर्ध्या जागे आहेत. असे झोपतात. एवढी आपली आळीची साईज झालेली आहे. डायरेक्ट आता 72 तास म्हणजे डायरेक्ट 3 दिवसानंतर उठतात. आणि नंतर जे चालू करतात खायला, ते डायरेक्ट नंतर पुन्हा खोसलं तयार करतात. नंतर तुम्हाला दाखवल की खोसले कसले असतात ते. बरेच जण म्हणतात काय होतं याने. आता डायरेक्ट 3 दिवसानंतरच व्हिडिओ येईल. आजचा 10वा दिवस आहे. हे सकाळचा ते व्हिडिओ आणि आत्ताचा एक अपलोड करतो. हो का, इथे बघा किती जण बसले तशाच. चला तर मग, धन्यवाद. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.